नमस्कार, जय हिंद भावांनो. तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील सर्व यारोची आर्मीची भरती मित्रांनो निघत आहे. तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे. यारो नागपूरची सुद्धा नवीन भरती निघत आहे 2024 मध्ये. यारो पुणेची सुद्धा नवीन भरती निघत आहे. यारो मुंबईची सुद्धा नवीन आर्मी रॅली भरती निघत आहे आणि यारो कोल्हापूरची सुद्धा मित्रांनो नवीन आर्मी रॅली भरती निघत आहे 2024 मध्ये. ठीक आहे. आणि यावर्षी मित्रांनो सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये. तर कोणकोणता बदल करण्यात आला आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि यावर्षी सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 2023 मध्ये ज्या पण मुलांचं या पाचही यारो मध्ये सिलेक्शन झालं नसेल तर खचून जाऊ नका मित्रांनो. ह्या 2024 मध्ये ह्या भरती निघत आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दलच सांगणार आहे. या पाचही यारोची भरती मित्रांनो कधी निघणार आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे आणि कधीपासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, कधीपर्यंत फॉर्म तुमचे असणार आहे आणि काय काय या भरतीमध्ये चेंजेस करण्यात आला आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. जेव्हा सुद्धा नवीन आर्मीची भरती निघते तर त्यामध्ये मित्रांनो 4 प्रकारचे पद असते. एक मित्रांनो जीडीचं, त्याचबरोबर क्लर्क, त्याचबरोबर टेक्निकल, त्याचबरोबर ट्रेड्समॅन. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते तर जीडी मध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. ट्रेड्समॅन मध्ये तुम्हाला 8वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि क्लार्क मध्ये तुमचा सायन्स पाहिजे 10वी 12वी आणि 12वी मध्ये तुम्हाला 50% वरती असले पाहिजे तेव्हाच तुम्हाला क्लार्क मध्ये फॉर्म भरता येणार आहे. टेक्निकल मध्ये शैक्षणिक पात्रता लागते मित्रांनो 10वी आणि 12वी तुम्ही सायन्स असलं पाहिजे तुमचं. त्याचबरोबर फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री हे विषय असले पाहिजे आणि 50% तुम्हाला असले पाहिजे 12वी मध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला यामध्ये 40% पाहिजे. ठीक आहे. इंग्रजी सुद्धा पाहिजे तुमचा यामध्ये विषय, तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि वयोमर्यादा जी आहे ते 17.5 ते 21 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे. तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यावर्षी. त्याचबरोबर या भरतीमध्ये आता 2023 मध्ये ज्या पण सर्व यारोमध्ये ज्या पण मुलांचं सिलेक्शन झालं नसेल, जे पण मुले लेखी परीक्षेमध्ये कटले असेल, जे पण मुले ग्राउंडमध्ये कटले असेल, जे पण मुले मेडिकलमध्ये कटले असेल, जे पण मुले मित्रांनो हाईटमध्ये कटले असेल तर टेन्शन घेऊ नका, खचून जाऊ नका मित्रांनो आणि पुन्हा तयारीला ज्या मित्रांनो सुरुवात चालू, पुन्हा आर्मी रॅली भरतीच्या तयारीला लागा. तर ही भरती निघत आहे. तर आता ही भरती कधी निघणार आहे, यारो छत्रपती संभाजीनगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो नागपूर, यारो कोल्हापूर या पाचही यारोची आर्मी रॅली भरती नवीन 2024 मध्ये या जानेवारीच्या एंडिंगला मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म भरणे चालू असणार आहे आणि तुमचा जो पेपर हा मार्च महिन्यामध्ये असणार आहे. तर आतापासून चांगली तयारी करा. तर 2024 मध्ये जानेवारीच्या एंडिंगला मित्रांनो या सर्व पाचही यारोची भरती निघत आहे नवीन. ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा चालू ठेवा. अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं तुम्ही अपडेट बघू शकता ऑफिशियली आर्मीच्या ट्विटर हँडलवर जे मित्रांनो हे अपडेट आलेला आहे. तर पहा, सभी अग्निवीर श्रेणियों में ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा के लिए पंजीकरण जल्द ही शुरू होने जा रहा है. इस बार से अग्निवीर क्लार्क श्रेणी के लिए सामान्य प्रवेश परीक्षा CEE के साथ ऑनलाइन टाइपिंग टेस्ट भी अनिवार्य होगा. तर आता यामध्ये चेंजेस काय झाला आहे की जे मित्रांनो क्लर्कचं पद आहे तर क्लर्कसाठी जे असणार आहे यावेळेस आता टायपिंग सुद्धा असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लवकरच मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. ठीक आहे. तर हे ऑफिशियली इंडियन आर्मीच्या ट्विटर हँडलवर जे मित्रांनो त्यांनी अपडेट दिलेला आहे. ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, लवकरच फॉर्म भरणे चालू होणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात जास्त म्हणजे चेंजेस काय झाला आहे तर यामध्ये काय झालं आहे मित्रांनो, जे क्लर्कचं पद आहे तर क्लर्कमध्ये आता मित्रांनो टायपिंग असणार आहे. हा सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे आणि सर्वात आधी आता या भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे, ग्राउंड असणार आहे सर्व यारोमध्ये. यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर या पाचही यारोमध्ये सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असणार आहे पहिले. दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस. तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे पहिला टप्पा. तर GD अशाचा जो अभ्यासक्रम आहे तर 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 1 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर पहा, GKचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 5 प्रश्न या ठिकाणी रिझनिंगचे विचारले जाणार आहे. GD आणि ट्रेड्समॅन या भरतीचा सिलेबस आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे पद आहे क्लर्क आणि स्टोअर कीपरचं तर यासाठी जे अभ्यासक्रम आहे तर 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 60
मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सायन्सचे 5 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे या ठिकाणी 10 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न. तर हा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर टेक्निकलसाठी जो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर तो आहे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काची परीक्षा असणार आहे, 60 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर फिजिक्सचे या ठिकाणी 15 प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, केमिस्ट्रीचे या ठिकाणी 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि दुसरं जे असणार आहे ते तुमचं असणार आहे ग्राउंड. तर 1600 मीटर रनिंग आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग आहे तर ॲक्सिलेंटसाठी जर ॲक्सिलेंटमध्ये तुम्ही रनिंग काढली तर तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तुम्हाला तर सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग असणार आहे तो 5 मिनिट 45 सेकंड एवढा असणार आहे रनिंगसाठी. आणि या भरतीमध्ये 4 इव्हेंट आहे या भरतीमध्ये. तर पहिला इव्हेंट 1600 मीटर आहे, दुसरा यामध्ये पुलअप्स आहे, तिसरा यामध्ये लॉंग जंप आहे, झिगझॅग आहे. ठीक आहे. तर यामध्ये 1600 मीटर रनिंग असणार आहे तुमची 60 मार्काची. तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 60 गुण भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये तुम्ही रनिंग काढली 1600 मीटर तर तुम्हाला 48 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर यामध्ये पुलअपचा जर विचार केला तर 10 पुलअप्सचा तुम्हाला काढावं लागणार आहे. 10 जर पुलअप्सचा तुम्ही काढल्या तर तुम्हाला 40 गुण भेटणार आहे. तर असं 100 मार्काचं तुमचं ग्राउंड असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे, 100 मार्काचं तुमचं ग्राउंड GD आणि ट्रेड्समॅनचा सांगत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आणखीन 2 इव्हेंट आहे तर ते लॉंग जंप सुद्धा आहे, त्याचबरोबर झिगझॅग आहे. ठीक आहे. जरी तुमची लॉंग जंप जरी नाही पडली तरी मित्रांनो तुम्हाला दुसरा चान्स भेटणार आहे. झिगझॅग जरी तुमचं नाही जमलं तरी तुम्हाला दुसरा चान्स भेटणार आहे. तर झिगझॅग आणि लॉंग जंप यामध्ये मित्रांनो मार्क भेटत नसते. ठीक आहे. मार्क नसते आली, फक्त असेच ते टेस्ट असते. ठीक आहे. तर पहिलं मित्रांनो तुमची लेखी परीक्षा, दुसरं तुमचं ग्राउंड आहे, 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये, त्याचबरोबर 10 पुलअप्स तुम्हाला काढावं लागणार आहे, त्याचबरोबर झिगझॅग मारावं लागणार आहे, लॉंग जंप मारावं लागणार आहे. आणि या भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला यावर्षी तर GD मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, क्लार्कमध्ये यामध्ये उंची फक्त 162 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर तर टेक्निकलसाठी जे उंची लागणार आहे ते 168 सेंटीमीटर लागणार आहे. त्याचबरोबर या सर्वच पदामध्ये 168 सेंटीमीटर उंची लागणार आहे. GD झालं, ट्रेड्समॅन झालं, टेक्निकल झालं, त्याचबरोबर क्लार्कमध्ये उंची तुमची 162 सेंटीमीटर असली पाहिजे. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून तुमची 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि फॉर्म तुम्हाला कायच्यात भरायचा आहे, जेव्हा सुद्धा आता यारो छत्रपती संभाजीनगर आर्मी रॅली भरती म्हणा, यारो नागपूर म्हणा, यारो पुणे म्हणा, यारो कोल्हापूर म्हणा, यारो नागपूर म्हणा, या नवीन भरती ज्या मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये निघत आहे, जानेवारीच्या एंडिंगला आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म चालू असणार आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यापर्यंत लेखी परीक्षा असणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा. आणि जेव्हा सुद्धा ही भरती निघणार आहे तर तुम्हाला फॉर्म कायच्यात भरायचा आहे, कारण की हे जास्त मुलांना माहीत नसते. बरेच मुलं या भरतीमध्ये नवीन असते, नवीन मुलं फॉर्म भरते यामध्ये. तर तुम्हाला सांगून देतो GD मध्ये मित्रांनो फॉर्म भरायचा, कारण की GD मध्ये जास्त मुलं घेते, GDच्या जास्त जागा असते आणि GD मध्ये जास्त मुले घेते. ठीक आहे. ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा खूप कमी मुले घेतले जाते मित्रांनो, 10-15 मुले घेतले जाते. त्याचबरोबर ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा खूप कमी मुले घेतले जाते. टेक्निकलमध्ये सुद्धा खूप कमी मुले घेतल्या जाते. त्याचबरोबर क्लार्कमध्ये सुद्धा खूप कमी मुले घेतल्या जाते. तर GD मध्ये जास्त मुले घेते, कारण की GDच्या ज्या जागा ह्या मित्रांनो जास्त असते GDच्या जागा, आणि रनिंगमध्ये सुद्धा जास्त टाइम सुद्धा मित्रांनो GDलाच भेटत असते. ठीक आहे. तर GD मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा. ह्या नवीन जेव्हा सुद्धा ही भरती निघणार आहे तर GD मध्ये तुम्ही फॉर्म भरता, कारण की GD मध्ये जागा सुद्धा जास्त असते आणि जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस हे GD मध्ये आहे. ठीक आहे. तर जेव्हा सुद्धा नवीन भरती निघणार आहे या सर्व यारूची तर GD मध्ये तुम्ही फॉर्म भरा. तर लवकरच मित्रांनो ही भरती निघत आहे, जानेवारीच्या एंडिंगला या भरतीचे फॉर्म चालू होऊ शकते आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत फॉर्म चालू असणार आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून मित्रांनो अभ्यास चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा चांगली तयारी चालू ठेवा. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या सर्व यारोची भरती, या आर्मी रॅली भरतीची सर्व अपडेट मी वेळोवेळी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.